उद्या डीजीएमओच्या बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार। पाकव्याप्त काश्मीर परत द्या, भारताची भूमिका, पाकनं दहशतवाद्यांना ताब्यात द्यावं, भारताचा इशारा। शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं, तिन्ही दल प्रमुखांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींच्या सूचना। ऑपरेशन सिंदूर अद्यापही सुरू, पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधी दरम्यान भारतीय हवाई दलाचं मोठं विधान। 6:30 वाजता पत्रकार परिषदेत तिन्ही सैन्य दल माहिती देणार, डीजीएमओ राजीव घई उपस्थित राहणार। लखनौमध्ये ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्घाटन। रावळपिंडीपर्यंत ब्रह्मोसचा आवाज गेला, भारतीय सेनेच्या शौर्याची धमक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून कौतुक। उद्या भारत आणि पाकचे डीजीएमओ चर्चा करणार। पाकशी दहशतवादाशिवाय इतर चर्चा होणार नाही, भारताची भूमिका, सूत्रांची माहिती। तर सिंधू करार आणि काश्मीरच्या प्रश्नांवर नव्यानं चर्चा होईल, शरीफला आशा। पुलवामा हल्ल्यात आमचा हात होता, पाकिस्तानी सैन्याची पहिल्यांदाच कबुली। पुलवामा हल्ल्याच्या वेळी आम्ही रणनीतिक कौशल्य दाखवलं, यापुढेही अशा कारवाया करू, पाक हवाई दलाचा अधिकारी सय्यद मुहम्मदची दरपोक्ती। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत आपलं पथक पाठवणार। पाकचे दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधाचे भारत पुरावे देणार। पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद होणार, सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींचा अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्यासोबत संवाद। हल्ला झाल्यास आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ, पाकिस्तानची स्थिती आणखी बिकट होईल, मोदींचं बैठकीत वक्तव्य। काश्मीर वादात ट्रम्प यांची उडी घेण्याचा प्रयत्न। काश्मीरवर तोडगा निघू शकतो काय पाहण्यासाठी भारत पाकच्या नेतृत्वाशी चर्चा करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य। जैसलमेरमधील भटोडा गावातील मिसाईल लष्कराच्या जवानांकडून निष्क्रिय। मिसाईल आढळलेल्या परिसरात जाण्यास नागरिकांना बंदी।